नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण चंद्रपूर डीसीसी बँक भरतीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट वरती या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल एसएमएस कालपासून येत आहेत. तर तुमचे जे पण प्रश्न विचारले जात होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्याच सोबत अहमदनगर डीसीसी बँक भरती झाली, सातारा रायगड डीसीसी बँक भरती झाली. तर या पदभरतींच्या विषयी सुद्धा आपण या जोडीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. तर नक्की त्या पदभरतींचे पेपर कधीपर्यंत होतील आणि त्यासोबत अपडेट आपल्याला कधीपर्यंत बघण्यासाठी भेटून जाईल, कारण ऑलरेडी आपला कालच ऑफिसची कॉल झालेला आहे. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आपले पेपर कधीपर्यंत होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर त्यासाठी पूर्ण या व्हिडिओला व्यवस्थित बघा. तर बघा मित्रांनो, कालच्या न्यूज पेपरला ही बातमी आली होती. जर विचार केला तर हे फक्त सर्वप्रथम आपण चंद्रपूर डीसीसी बँक भरतीविषयी जाणून घेऊया. आता यामध्ये ही बातमी काय आहे आणि या बातमीचा प्रभाव आपल्या बँक भरतीवरती होऊ शकतो का याविषयी मी बोलणार आहे. ठीक आहे. आता ही बातमी ऑलरेडी तुम्ही बघितलेली असेल, नसेल बघितली तर मी ऑलरेडी आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती ही बातमी आज टाकून देणार आहे. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला एक व्हिडिओ क्लिप देखील व्हिडिओच्या शेवटी मी जोडून देणार आहे. ठीक आहे. तर जे पण विरोधक आहेत त्यांनी त्यांची मागणी काय आहे, त्यासोबत या पदभरतीवर त्याचा प्रभाव काय पडू शकतो याच्यावरती एक व्हिडिओ क्लिप देखील आहे जी की कालच्या न्यूजची आहे. ती मी या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे. ठीक आहे. या व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्ही चंद्रपूर डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. तर बघा, आपण आता महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. तर जास्त काही चर्चा करणार नाहीये. जेवढे पण महत्वाचे मुद्दे आहेत, जे तुमचे प्रश्न विचारले जात होते त्या प्रश्नांवरती चर्चा आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, ही कालची लोकमत न्यूज पेपरची बातमी आहे मित्रांनो. जर तुम्ही सर्च केलं ऑनलाईन तरी देखील हा न्यूज पेपर तुम्हाला भेटून जाईल. तर बघा, हे पेज आहे, जे की तुम्ही बघू शकता. पेज नंबर तुम्हाला खाली दिलेला असतं. तर पेज नंबर वगैरे तुम्ही बघू शकता. इथं ही बातमी तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. इथील हे मी जे पेज आहे ते इथं मोठं करून घेतलेलं आहे. आता महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया. जेवढे पण महत्वाचे मुद्दे आहेत तर त्याच्यावरती आपण बोलूया. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला इथं हेडलाईन काय दिलेली मित्रांनो, जिल्हा बँकेतील नोकर भरतीतील आरक्षण हटवले. आता हा जो मुद्दा आहे मित्रांनो, हा आचारसंहिता मध्येच काय इथं उठवला गेला किंवा याच्यावरती चर्चा करण्याचं काम चालू आहे. आपल्याला माहिती आहे आता 2 दिवसावरती इथं निवडणुका आलेल्या आहेत. त्याच्यामुळे कुठे ना कुठे इथं घुसपाट काढायचं इथं काम चालू आहे मित्रांनो. आता भरती प्रक्रिया येऊन जर म्हटलं तर 1 ते 2 महिने इथं झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. भरती प्रक्रियेची जाहिरात येऊन किंवा ही जी प्रक्रिया आहे तिचं ऑलरेडी जे वेळापत्रक आहे ते ऑलरेडी प्रसिद्ध झालेलं होतं. आता तेव्हा हा मुद्दा का घेतला नाहीये, इथं आपल्याला पहिले याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एवढ्या जागांसाठी ही नोकर भरती होत आहे. पुढे जर म्हटलं तर इथं आरक्षण हटवले हा दुसरा मुद्दा आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर जेवढे पण आदिवासी बांधव आहेत, एसटी कॅटेगरी, एससी कॅटेगरी, त्यासोबत ओबीसी यांचे आरक्षण हटवले आणि सर्व जागा या ओपन मधून भरल्या जाणार आहेत. तर ज्यांना पण जास्त गुण असतील त्यांचं इथे सिलेक्शन होणार, अशा प्रकारचा हा एक मुद्दा आता घेतलेला आहे. आता जाहिरात येऊन 2-3 महिने झाले, तेव्हा हे काय हे कुठे गेले होते नेमके. आता जर म्हटलं तर आचारसंहिता चालू आहे मित्रांनो. त्यासोबत जर म्हटलं तर आता पुढे इलेक्शन आहे 2 दिवसावरती. त्याच्यामुळे कुठे ना कुठे हे मुद्दे इथं वाढत चालणार आहेत मित्रांनो. याच्यावरती चर्चा होणार आहे. ठीक आहे. तर आता इथे काय होतं नक्की, जे अभ्यास करणारे विद्यार्थी असतात ना त्यांचं इथं नुकसान होऊन जातं. आता इथे हे का बोलतोय, आता जर म्हटलं त्यांची तयारी इथं चालू असते, ते कुठं ना कुठं नोकरीसाठी इथं तयारी करत असतात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काय झालं, भरती प्रक्रिया रद्द झाली की ती पुन्हा 1 ते 2 वर्ष इथं होत नाही. पुन्हा इथं कॉन्ट्रॅक्ट देणे, भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करणे, ऑनलाईन अर्ज भरणे, पुन्हा पेपर होणे, सिलेक्शन होणे, इंटरव्ह्यू होणे, म्हणजे 1-2 वर्षाचा कालावधी इथं निघून जातो. आणि ज्यांचा अभ्यास असतो, जे दुसऱ्या भरती प्रक्रियेची तयारी करत असतात, परंतु त्यांना आता सध्याला कुठं ना कुठं नोकरीची गरज असते, तर त्याच्यासाठी या जिल्हा बँकेची जी नोकर भरती आता चालू आहे तिथे ते प्रयत्न करत असतात. परंतु अशा प्रकार कसं झालं की त्यांचं पूर्ण जर म्हटलं तर ते डिमोटिवेट होऊन जातात मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यांचं जर म्हटलं तर पूर्ण जे लक्ष आहे ते विचलित होऊन जातं. आता यांचा फरक पडणार नाहीये. आता 1-2 महिन्यापूर्वीच ही जाहिरात आलेली आहे, परंतु आता हे मुद्दे उठत आहेत कारण पुढे 2 दिवसावरती इलेक्शन आहे. आणि जिल्हा बँकेचं जर म्हटलं तर यांचा सहभाग असतो यामध्ये, आमदार खासदार यांचा मोठा वाटा असतो किंवा याचं मोठं त्याच्यामध्ये कार्य असतं जिल्हा बँकेमध्ये, प्रत्येक जिल्हा बँकेमध्ये. तर त्याच्यामुळे हे मुद्दे या टायमाला सुटत असतात. आणि जिल्हा बँक जर म्हटलं तर कोणतीही जिल्हा बँक या अशा प्रकारच्या याच्यात नक्कीच इथं उठत असते किंवा त्या मुद्द्यावरती बोललं जातं. आता नेमकी इलेक्शन आलंय, त्यासोबत आचारसंहिता चालू आहे सध्या. त्याच्यामुळे जर म्हटलं तर त्याच्यामुळे हे जे मुद्दे आहेत याच्यावरती आता चर्चा किंवा टॉपिक निघणारच आहे. परंतु विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, एक माझा वैयक्तिक अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, इथं आरक्षणाच्या मुद्द्यावरती इथे चर्चा करण्यात आलेली आहे. आज
असं नाही की आरक्षणाच्या विरोधात मी काही म्हणत आहे किंवा इथं सर्व ओपन मध्ये जागा भरल्या जाणार आहे, तर त्याच्यामुळे आरक्षणाच्या विरोधात काही मी बोलत आहे असं नाही. परंतु आता नोकर भरती ऑलरेडी इथं प्रक्रिया तिची चालू आहे. 5 ते 10 दिवसावरती एक्झाम आली आहे. तर एक्झाम आल्यानंतर विद्यार्थ्यांना इथं समजत नाही ना की अभ्यास करावा की नाही, कोणता अभ्यास करावा, की भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकते, कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलाय. तर हे जे महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावरती आपण चर्चा करूया आणि त्यानंतर थोडासा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने. कारण कमेंट्स जर बघितल्या ना, बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स येतात की पैसे देऊन कशा प्रकारची ही भरती प्रक्रिया पार पडते किंवा पैसे देऊन आपल्याला कसं लागतील यावरती व्हिडिओ बनवा, अशा प्रकारचे काही नमुने कमेंट्स करत असतात. नाहीतर अशा प्रकारचं देखील म्हणतात की ही नोकर भरती जर म्हटलं तर डीसीसी बँक भरतीच्या जागा फिक्स मध्ये असतात, याच्यावरती देखील विद्यार्थी बोलत असतात. ठीक आहे, आता जे बोलतात ना ते ऑलरेडी घरी बसलेले असतात, त्यांचा अभ्यास नसतो, काही तयारी नसते, फक्त कमेंट्स करायचे, दुसऱ्यांना डिमोटिवेट करायचं आणि कुठे ना कुठे एखाद्याला छेडछाणी करून विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे कमी लेखायचं, या हेतूने ते कमेंट्स करत असतात. याच्यावरती देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कालच्या न्यूज मध्ये, ठीक आहे, कालच्या न्यूज मध्ये अजून एक या जिल्हा बँक भरतीविषयी एक चर्चा आपण बघितली होती. तर तो जो व्हिडिओ आहे त्याची क्लिप जी आहे ती व्हिडिओच्या लास्टला मी जोडणार आहे, ती देखील बघायला विसरू नका. परंतु सर्वप्रथम माझं वैयक्तिक मत काय आहे, तुमचे कॉल एसएमएस येत आहे त्याच्यानुसार माझं वैयक्तिक मत काय आहे, ही भरती प्रक्रियाविषयी काय वैयक्तिक मत आहे त्याच्यावरती आपण बोलूया. तर यामध्ये महत्वाचे मुद्दे पटकन जाणून घेऊया एका मिनिटाच्या आतमध्ये. सांगितल्याप्रमाणे इथं आरक्षणाचा मुद्दा इथं उठलेला आहे. यामध्ये एससी, एसटी, ओबीसी या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण दिलेलं नाहीये. आणि त्यासोबत अजून एक पुढे मुद्दा उठलेला आहे मित्रांनो, की ही जी जिल्हा बँक भरती होणार होती, आता आपण नगर त्यासोबत बाकीच्या डीसीसी बँक भरतीविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत, तर काळजी करू नका. सातारा नगर यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत, परंतु व्हिडिओच्या शेवटी. तर बघा, पहिले आपल्याला जर म्हटलं तर हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे यांनी म्हटलेला आहे शपथपत्रावरती असे लिहून दिले होते की हा जिल्हा बँकेचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे सीडीसी बँक, ठीक आहे, आपली जी चंद्रपूर डीसीसी बँक भरती होणार आहे, तर ही बँक भरतीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ही भरती टीसीएस कंपनी घेईल अशा प्रकारचे इथे शपथपत्रावरती त्यांनी लिहून दिलं होतं. तर हे सर्व कोण म्हणत आहे मित्रांनो, मनसेचे जे उमेदवार आहेत माननीय ते म्हणत आहेत. ठीक आहे, आता हे कोण म्हणतं याच्यावरती आपण जास्त काही चर्चा करणार नाहीये. यांच्या म्हणण्यानुसार हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे टीसीएस कंपनीला देण्यात येणार होता, परंतु अशा प्रकारचं लिहून घेतलं होतं शपथपत्रावरती. तरी देखील हा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलाय, एक कंपनी आहे ट्रिपल आय म्हणून, ठीक आहे, आय 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 अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा टीसीएस ला कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होता, तेव्हा ही भरती प्रक्रिया आहे ती पार पडू शकत होती. ठीक आहे, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. तर आता जर म्हटलं तर आपल्याला देखील माहिती आहे टीसीएसने आतापर्यंत किती एक्झाम घेतलेल्या आहेत आणि इथून पुढे देखील टीसीएस कंपनी भरपूर एक्झाम घेणार आहे. आणि त्यांची जर आपण चर्चा केली तर टीसीएस जर म्हटलं तर पारदर्शक कुठं ना कुठं आपल्याला घोटाळे नोकरी प्रक्रियेमध्ये नोकरी भरतीमध्ये बघण्यासाठी भेटतातच. आणि टीसीएस जर म्हटलं तर 3 ते 4 वेळेस आन्सर की इथे जारी करते, म्हणजे एक प्रश्न चुकलाय त्याचं उत्तर त्यांना गवसत नाही, त्याच्यासाठी ते 3 ते 4 वेळेस विद्यार्थ्यांना आन्सर की इथे जारी करतात. तर हे जरी म्हटलं टीसीएसही एवढी पारदर्शक घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि टीसीएसच्या आता इथून मागे ज्या एक्झाम झाल्या त्याच्या जर म्हटलं तर हेडलाईन बघा पेपरच्या किंवा ज्या पण बातम्या आहेत त्या बघा, कुठं ना कुठं घोटाळे झालेले बघण्यासाठी भेटत आहे. म्हणजे कोणतीही भरती प्रक्रिया म्हणा तिथं कुठं ना कुठं घोटाळे आपल्याला बघण्यासाठी भेटतातच. तर बघा, आता हे सर्व मुद्दे आता सध्याला चालू आहे, याच्यावरती आपण जास्त काही चर्चा करणार नाहीये. माझ्या अंदाजानुसार देखील इथे जर म्हटलं तर टीसीएस ला दिला असता, आयबीपीएस ला दिला असता तर चांगली गोष्ट असती, आपल्याला लवकरात लवकर भरती प्रक्रिया बघण्यासाठी भेटली असती. परंतु ट्रिपल आय ला दिलाय, तर ही भरती प्रक्रिया आता कुठे लेट आहे, याला काय अडचण असायला पाहिजे, अशा प्रकारची कोणती अडचण नाही. आणि तशी अडचण असेल तर हे जे विरोधक आहे आपल्याच जर म्हटलं तर चांगली मदत करणारे असतील तर यांनी काय करावं, जिथे पण सेंटर इथं आता एकाच जिल्ह्यामध्ये सेंटर असणार आहे, त्याच्यामुळे जे पण सेंटर आहे तिथं जी पण सिक्युरिटी आहे ती वाढवावी आणि व्यवस्थित पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया घडून आणावी, अशा प्रकारचे यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. परंतु नेमकं काय होतं, आता एक्झाम 5 ते 10 दिवसाच्या दिवसावरती आलेली, तोंडावरती एक्झाम आली आणि त्यानंतर अशा प्रकारच्या मध्येच काही ना काही कुसपाट काढणार, कारण पुढे निवडणुका आलेत आणि ह्या निवडणुकामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन जातं. हे बसतात बोलत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन जातं. एवढ्या मागे 2-3 महिने झाले ही भरती प्रक्रियेची जाहिरात आली आहे, जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, वेळापत्रक ऑलरेडी दिलेलं आहे, तेव्हा यांनी का हा मुद्दा काढलेला नाहीये. ठीक आहे, याच्यामुळे माझं सरस वैयक्तिक असं मत आहे की हे काय होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचं काम आहे, याच्या व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे जे पण विद्यार्थी तयारी करत असेल ना त्यांनी ह्या डीसीसी बँक भरतीची तयारी करत असाल तर दुसऱ्याही जिल्ह्याच्या डीसीसी बँक भरतीची तयारी करावी आणि दुसऱ्याही जे जिल्ह्यांच्या बँक भरती आहेत त्यांच्यासाठी अर्ज करून द्यावे. ठीक आहे, आता इथं हा मुद्दा तुम्हाला समजून आला, एक्झाम कोण घेणार आहे आणि बाकी त्यांचं काय मत आहे हे तुम्हाला समजून आलं. ठीक आहे, बाकी पेपरवरती मी पूर्ण इथं बोलत बसणार नाहीये, तुम्ही हे वाचून घ्या, त्यानंतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत काय आहे, एक्झाम पुढे जाईल का
का, त्याचसोबत जर म्हटलं तर एक्झाम कोण घेणार आहे हा प्रश्न इथे मिटला आणि बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आता इथे बघा काय म्हटलेलं आहे, इथे जर म्हटलं तर ह्या ओबीसी, एससी, एसटी, एनटी या उमेदवारांचे जे आरक्षण होते ते रद्द केलेले आहेत अशा प्रकारचं इथं म्हटलेलं आहे. आता जाहिरात येऊन सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 महिने झालेत, परीक्षा 4 दिवसाच्या तोंडावरती आले. हे आरक्षण अहमदनगर जिल्हा बँकमध्ये पण नाही, सातारा जिल्हा बँकमध्ये पण दिलेलं नाहीये. कारण ही गव्हर्नमेंट बँक नसते मित्रांनो. गव्हर्नमेंट मान्यता असते, काही सरकारी योजना असते, त्याचा लाभ घेत असते आणि परमनंट जॉब असतो हे 100% खरं आहे. ठीक आहे, परमनंट मध्ये तुम्हाला जॉब भेटतो इथं, हे 100% खरं आहे. परंतु गव्हर्नमेंट बँक नसते, त्याच्यामुळे इथे जर म्हटलं तर त्यांच्या अंदाजानुसार त्यांनी जे म्हटलेलं आहे की ही गव्हर्नमेंट बँक नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं जे आरक्षण आहे ते आम्ही कशाला देऊ, सर्व जागा जे क्वालिफाय असतील म्हणजेच ज्यांचा अभ्यास असेल, जे व्यवस्थित पेपर देतील, ज्यांना जास्त मार्क मिळतील त्या पर्सेंटेज वरती ही भरती प्रक्रिया हे पार पडणार आहे असं प्रकारचं यांचं म्हणणं आहे. हेही काही हरकत नाही. आता ऑलरेडी 2-3 महिन्याचा कालावधी झालाय, बाकीच्या बँक भरतीमध्ये सुद्धा हीच प्रक्रिया पार पडली. फक्त आय थिंक मला वाटतं आता 4-5 मागील बँक भरती झाली त्याच्यामध्ये आरक्षण नक्कीच दिलं होतं या डीसीसी बँक भरतीसाठी. तर तीच कंटिन्यू प्रोसेस असते तर चांगली गोष्ट असते. जे आरक्षणवाले विद्यार्थी त्यांना देखील लाभ भेटला असता ती एक चांगली गोष्ट असते. परंतु आता ऑलरेडी त्याला कालावधी होऊन गेलाय. आता भरतीची प्रक्रिया जर म्हटलं तर पेपर आता 5-10 दिवसावरती आले आणि याच्यावरती यांचं म्हणणं आहे की ही भरती प्रक्रिया आता रद्द करण्यात यावी. ठीक आहे, जो व्हिडिओ क्लिप आहे, जी व्हिडिओ क्लिप आहे मी व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे. यांचं म्हणणं आहे की आता ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि आचारसंहिताच्या नंतर ही भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी. म्हणजे पुन्हा 1-1.5 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये जाणार. पुन्हा जागा इथं त्याच्यानुसार मांडल्या जाणार, आरक्षणानुसार जागा इथं घेतल्या जाणार. त्याच्यानंतर पुन्हा जर म्हटलं तर पुढे जाहिरात येणार, फॉर्म भरणार, ऍडमिट कार्ड येणार, परीक्षा होणार, निकाल लागणार, त्यानंतर पुन्हा मुलाखत होणार, सिलेक्शन लिस्ट लागणार. ही खूप मोठी भरती प्रक्रिया, म्हणजे प्रक्रिया खूप मोठी आहे अशा प्रकारचा म्हणायचा अर्थ आहे. तर आता जर म्हटलं तर ही भरती कॅन्सल झाली तर पुन्हा 1 वर्षाचा कमीत कमी कालावधी लागू शकतो. तर पुढे आपण या देखील मुद्द्यावरती बोलणार आहे की भरती प्रक्रिया रद्द होऊ शकते की नाही, याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर 30 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता असताना बँक अध्यक्ष रावत यांनी म्हटलेलं आहे की ही जी घोषणा केली होती की आपल्याला जी भरती प्रक्रिया ही होण्यात यावी आणि पुढे जर म्हटलं तर विरोधकांमध्ये इथं काही चर्चा चालू आहे, त्यांचं म्हणणं इथं पेपरच्या माध्यमाने त्यांनी मांडलेलं आहे. आता जर म्हटलं तर आचारसंहितेच्या काळामध्ये जर म्हटलं तर हे विरोधकांचे किंवा जे पण आता आहेत याच्यामध्ये या फील्डमध्ये आहेत इलेक्शनमध्ये, तर त्यांचं हे कामच आहे कुठे ना कुठे एखादा मुद्दा घ्यायचा, त्याच्यावरती बोलायचं, त्याच्यावरती चांगली प्रक्रिया कशी करता येईल किंवा पुढे कार्य करता कसं येईल त्याच्यावरती बोलणं त्यांचं सध्याला कामच आहे. आणि हे जे काम आहे इलेक्शनच्या याच्यामध्ये थोडं जोरात चालतं हे आपल्याला देखील माहिती आहे. याच्यावरती वेगळं काय बोलण्याची गरज नाही. पैसे भरून ही भरती प्रक्रिया होत आहे की याच्यावरती देखील मी बोलणार आहे थोडंसं व्हिडिओ पुढे गेल्यानंतर. बघा आता इथं आपल्याला एक महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की म्हणणं कोणचं आहे, संतोष सिंह रावत हे अध्यक्ष आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चंद्रपूरचं. यांचं काय म्हणणं आहे, ही भरती प्रक्रिया कोणत्या प्रकारचं जे नियम आहे त्यांचं उल्लंघन करत नाहीये. दिलेले जे अनुदान आहे आचारसंहिता पूर्वीच इथं लागू झाले होतं किंवा त्याला मंजुरी भेटली होती अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे. तर हे पण यांचं बरोबर आहे. आणि पुढे जर म्हटलं तर निवडणुकीच्या हे पार्श्वभूमीवरती मला आणि जिल्हा बँकेला बदनाम करायचे काम चालू आहे अशा प्रकारचं यांचं म्हणणं चालू आहे. ठीक आहे, आणि पुढे जर म्हटलं तर कोणत्या प्रकारचं त्यांनी उल्लंघन केलेलं नाहीये किंवा केलं असेल असं काही तर त्यांनी विरोधकांनी सांगावे किंवा समजून द्यावे किंवा तो मुद्दा सांगावा की इथं कुठं उल्लंघन झालेलं आहे, तो मुद्दा मांडावा, हे त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इथे या पेपरमध्ये पेपरमध्ये आपल्याला न्यूज आलेली आहे. याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल SMS केले होते, कमेंट्स केले होते, तर त्याच्यावरती हा व्हिडिओ मी बनवून सांगत आहे. बाकी जर म्हटलं तर बाकीची न्यूज आपण इथं वाचू शकता. तर याच्यावरती माझं वैयक्तिक मत काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. जे पण विद्यार्थी आता महत्वाचं आहे, ठीक आहे, हे हा जो पॉईंट आहे हा महत्वाचा असणार आहे. व्यवस्थित बघा, जे पण विद्यार्थी अभ्यास करताय, स्टडी करताय, त्यांचा स्टडी व्यवस्थित चालू असू द्या. ठीक आहे, भरती प्रक्रिया माझ्या अंदाजानुसार पुढे जाणार नाहीये. ठीक आहे, माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार पुढे जाणार नाहीये. याच तारखेला आपली भरती प्रक्रिया होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यासोबत अजून एक महत्वाचं म्हणजे पैसे देऊन भरती प्रक्रिया होते का, तर यामध्ये जर म्हटलं तर इथे बघा आपल्याला प्रत्येक अहमदनगर डीसीसी बँक भरती म्हणा, सातारा डीसीसी बँक भरती म्हणा, इतर रायगड नाही तर इतर कोणत्याही जिल्ह्याची बँक भरती म्हणा, जवळपास 200 किंवा 200च्या पेक्षा जास्त जागा आहेत. नगरला जर म्हटलं तर 700च्या आसपास जागा आहेत फक्त लिपिक पाहण्यासाठी. ठीक आहे, तर असा जर विचार केला तर जे पण कमेंट्स करतात त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी कुठं बघितलं असेल नाही तर कुठं ऐकलं असेल. तुम्हाला तर माहिती आहे एकाने थोडंसं म्हटलं तर दुसरं थोडं वाढवून सांगत असतो. याच्यानुसार झालं असेल कुठं तर बाय मिस्टेक असं म्हणायला हरकत नाही की 10% होऊ शकतं कुठं पैसे देऊन तो तिथे लागला, नाही तर जास्तीत जास्त 20% होऊ शकतं. ठीक आहे, असं आपण देखील म्हणूया, काय अडचण नाही त्यांच्या म्हणण्यानुसार. आता त्यांचा तर काय अभ्यास नसतो. ठीक आहे, ते फक्त कमेंट्स करतात, दुसऱ्यांना डिमोटिवेट करतात आणि फक्त त्यांचं हेच कार्य असतं जे पण कमेंट्स मध्ये म्हणतात. नाही, काही विद्यार्थी असं
देखील कमेंट्स करतात की यावरती व्हिडिओ बनवा की पैसे देऊन कशा प्रकारचं ही भरती प्रक्रिया पार पडते. अशा प्रकारचं याच्यावरती व्हिडिओ बनवा, याच्यावरती टिप्स द्या. आता त्याचा अभ्यास नाही त्याच्यामुळे हा बोलतोय. ठीक आहे. त्याचा अभ्यास नाही त्याच्यामुळे हा बोलतोय अशा प्रकारचा. आणि आता जर लेटेस्ट याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर नाशिकची जी बँक भरती झाली त्याचा कट ऑफ वरती व्हिडिओ दिलाय. एका देखील विद्यार्थ्याला 50 पेक्षा जास्त मार्क नाही. आणि सॉरी 60 पेक्षा जास्त मार्क नाही. आता तुम्हीच विचार करा, 90 पैकी एका देखील विद्यार्थ्याला 60 पेक्षा जास्त मार्क नाही. तर कुठे ना कुठे विद्यार्थ्याचा अभ्यासच नाहीये हे आपल्याला म्हणायला इथं हरकत नाहीये. ठीक आहे. कारण आता आन्सर की त्यांनी वेळोवेळी दुसऱ्या दिवशी जाहीर केली. आन्सर कीचे जेवढे पण उत्तर आहेत ते आपण जाहीर झालेले बघण्यासाठी भेटले. फायनल आन्सर की देखील लगेच तुम्हाला 5 दिवसानंतर आली. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर दिलंय त्यांनी कॅल्क्युलेशन केलं असेल की नाही त्याला किती मार्क मिळतात. आता त्याच्यानुसार त्याचा अभ्यासच नसेल, 60 पेक्षा जास्त गुणच तिथे भेटलेले आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास असेल तो 50-60 गुण मिळवला त्याचं 100% सिलेक्शन होणार त्याला देखील माहिती आहे. कारण तिथे जेवढ्या पण जागा आहेत त्याच्यानुसार विचार केला तर त्याचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. अशा प्रकारचं इथं समजून येतं. तर पैसे देऊन इथं भरती प्रक्रिया होईल अशा प्रकारचं आपल्याला इथं काहीच दिसत नाहीये. ठीक आहे. आणि इथून मागे जर म्हटलं तर जेवढे पण आपले विद्यार्थी ओळखीचे आहेत जे की ऑलरेडी जिल्हा बँकमध्ये नगर, सातारा या ठिकाणी कार्यरत आहे, त्यांचं देखील मी इथं म्हणणं ऐकलेलं आहे, त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यांच्यानुसार आम्ही जेव्हा भरती झालो तेव्हा देखील अशाच प्रकारचे म्हणायचे, परंतु कोणत्या प्रकारचा असा गैरप्रकार आपल्याला स्वतःला वैयक्तिक आमच्या म्हणण्यानुसार आढळलेला नाहीये, अशा प्रकारचं त्यांनी देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांनी कोणत्या प्रकारची या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. कमेंट्स करतात, करू द्या, काही अडचण नाही. कुठे वाचलं असेल, कोणी बोलताय, करू द्या, काही अडचण नाही. तुमचा अभ्यास आहे, तुमची तयारी आहे की 70 प्लस मार्क घेण्याची, तर 100% तुमचं सिलेक्शन होणार कोणत्याही डीसीसी बँक भरतीसाठी. 70 पेक्षा जास्त मार्क घेणार, तुमचं 100% सिलेक्शन होणार. काळजी करू नका. ठीक आहे. 70 पेक्षा जास्त मार्क घ्या, पैसे भरून होतात, हे ते होतात, काहीच काळजी करू नका. तुमचं सिलेक्शन नक्कीच होऊन जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. झालं तर होऊ पण शकतं त्याच्या म्हणण्यानुसार, लईच ते बोलतात असं त्याच्या म्हणण्यानुसार होऊ शकतं. तर 10 ते 15 किंवा 20% धरूया, काय अडचण नाही. 20%, 80% तर जागा तुमच्यासाठी असणार आहे की नाही. ठीक आहे. आता 100% हे होणं तर 100% खरं नाहीये. ठीक आहे. 100% झालं तर एखादा विद्यार्थी नुसता पैसे भरून इथं लागला तर आता त्याला काहीच माहिती नाही त्याच्यातलं, तर बँक देखील त्यांना बुडवायची नाहीये. बँकेचं कार्य व्यवस्थित पार पडणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. एखादा जर त्या क्षेत्रामध्ये काही नॉलेजच नाहीये, त्याचा अभ्यास नाहीये, एकदम विद्यार्थी 45% वरती पास झालेला, तर तू कसा बँकेचं कार्यकार सांभाळणार? तर त्यांना या देखील गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. त्याच्यानुसार जर विचार केला तर तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. तुमचा अभ्यास चालू असू द्या. जे कमेंट्स करतात, जे बाकीचे तुम्हाला बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि व्यवस्थित तुमचा जो अभ्यास आहे, कार्यकाळ आहे तो व्यवस्थित चालू असू द्या. ही भरती प्रक्रिया पुढे जाणार नाही अशा प्रकारचं माझं देखील वैयक्तिक मत आहे. कारण ऑलरेडी त्यांनी जो मंजूर करार आहे ते सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी जे पण नियम आहे किंवा जे पण मंडळाने त्यांनी जी भरती प्रक्रियाची कार्य आहे ती मंजूर केली होती आचारसंहितेच्या अगोदरच. त्याच्यानुसार ही भरती प्रक्रिया होऊनच झाला पाहिजे. आणि झालंच काय अपडेट आलं तर माझ्या अंदाजानुसार तरी हे काय होणार नाही आता जास्त. कारण सहभाग देखील जास्त जण कोणी इथं घेणार नाहीये. कारण टीसीएस जरी म्हटलं तर TCS ला जरी करार दिला तर TCS काय करते हे आपल्याला देखील माहिती आहे. दुसऱ्या भरती प्रक्रिया देखील बघितलं त्यांचं काय झालं आतापर्यंत हे आपल्याला देखील माहिती आहे. जिथं फ्रॉड व्हायचं तिथं होऊनच जातो. कितीही ताकद लावली तरी तो रोखता येत नाही. जिथं फ्रॉड होतो ते रोखायचं टाकून हे बाकीच्या मुद्द्यांवरती अशा प्रकारचा कुठं ना कुठे एखादा मुद्दा घेतात त्याच्यावरती बोलत असतात. तर ठीक आहे, काय अडचण नाही. याच्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉलेज सेमेस्टर येत होते. तर माझं एकच म्हणणं आहे, तुमचा अभ्यास चालू असू द्या. बाकीच्या डीसीसी बँक भरतीसाठी देखील अर्ज करून टाका. आता पुढे देखील बहुतेक जिल्ह्यांची डीसीसी बँक भरती येणार आहे. त्याच्यासाठी देखील तुम्ही अर्ज करून टाका. अभ्यासक्रम हा सारखाच आहे, काय अडचण नाही. तुमचा अभ्यास इथं झालेला असणार आहे. तिथे तुम्हाला थोडी जास्त मार्क पडतील. इथे नाही तर तिथे तुम्ही इथं नोकरीला लागून जाशाल. कुठे ना कुठे तुम्हाला नोकरी भेटते, परमनंट नोकरी भेटते डीसीसी बँक भरतीमध्ये. त्याच्यामुळे परमनंट नोकरी असल्यामुळे इथे नाही तर तिथे तुम्ही इथं लागून जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रयत्न इथं चालू असू द्या असं माझं म्हणणं आहे. आणि झालं त्याच्यावरती काही महत्वाचे काही टॉपिक आले त्याच्यावरती आपण सेपरेटली बोलूया. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर पुढे एक व्हिडिओ क्लिप मी जोडत आहे ती तुम्ही पूर्ण बघून घ्या. त्याच्याकडेही दुर्लक्ष करा असं म्हणायला हरकत नाही. तुमचा अभ्यास तुम्ही चालू असू द्या. विरोधक नाही तर जे पण महत्वाचे अधिकारी आहेत त्यांचं काय म्हणणं ते पुढे व्हायचं ते होईल. भरती प्रक्रिया तर चालू आहे. आपले परीक्षेचे जे पण नियोजन आहे ते ऑलरेडी आले. 15 ते 17 तारखेपर्यंत एक्झाम होणार आहे. ते तुम्ही तुमची तयारी चालू असू द्या. कोणत्या प्रकारचा गॅप घेऊ नका. तुम्हाला 60-70 मार्क पेक्षा जास्त मार्क घ्यायचे. 70 पेक्षा जास्त मार्क असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू असू द्या.
या व्यतिरिक्त आता या मुद्द्यावरती आपण जास्त काही बोलणार नाहीये. बोलायला गेलं तर भरपूर काही आपण बोलून जातो. परंतु त्याच्यावरती बोलण्याचा काहीतरी अर्थ देखील असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण याच्यावरती जास्त काही बोलणार नाहीये. सेपरेट एका व्हिडिओच्या माध्यमाने आपण त्याच्यावरती चर्चा देखील करूया. तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल ती लाईक क्लिक करा. आता पुढे एक व्हिडिओ क्लिप जोडत आहे. ती पूर्ण बघा. परंतु त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. तुमचा व्यवस्थित अभ्यास चालू असते.